हे गाईज, गुड मॉर्निंग. आजची सुरुवात डायरेक्टली कारमधून. आज लवकर चाललोय. काल अक्षरशः जागा नव्हती, बनवत डेस्क नव्हता काल बसायला. आज थोडा लवकर निघतोय. आज बघूया मिळते की नाही मिळत जागा पुण्याच्या. एवढी ट्रॅफिक होते याच्यामध्ये ऑफिसमध्ये आता की म्हणजे आम्ही आठ लोकांसाठीचा डेस्क आहे, त्याच्यावर आम्ही 14 लोक बसतोय. नो कमेंट्स सो फार. चला तर तुम्ही करा जर्नी एन्जॉय. आपण मध्ये मध्ये तुमच्याशी डिस्कस करत राहू, बोलत राहू. थंडीचा तडाखा एकदम वाढलाय बरं का आता पुण्यामध्ये. ऑलमोस्ट 17 डिग्री. मॉर्निंगला काहीतरी 10 डिग्रीपर्यंत ड्रॉप झालं होतं असं त्याची म्हणत होती मला. मी शुअर नाही आहे, पण आता 17 डिग्री दाखवते. बापरे, थंडी. तर आज विशेष असं कामं आहेत, बरीच कामं आहेत. कदाचित उद्या मी सुट्टी घेणार आहे. एक काम आलंय मला, पर्सनल लेवलवरचं काम आहे. तर ते कन्फर्म करतो मी अगोदर की जसा ॲज पर प्लॅन आहे की समथिंग इज देअर, मार्जिन ऑफ डाऊट. तर त्याच्यानंतर मग मी कन्फर्म घेणार, सुट्टी घेणार की नाही घेणार ते कन्फर्म होईल. बट सध्या तरी त्या मध्यंतरीच आहे, बघूया. पण यास डेज आर गोईंग वेल. जेव्हापासून काय दोनच दिवस झाले असतील. कालचाच दिवस एक पालटला फक्त, पण छान. म्हणजे एकदम तो पिरियड आहे ना, डोक्यातून जायला तयार नाही. तो एक म्हणतो ना आपण, बघा हे याला बघा फोनवर बोलतोय कर, आणि चुकीच्या ह्याच्यातनं येत होणार, समोरून येत होता काके. बापरे, बरं मी जॅकेट टाकला आहे पाठीमागे. काल जॅकेट न्यायचं विसरलो वरती. थंडी, कुडकुड कुडकुड थंडी, कुडकुड. फार स्पीडमध्ये कामं चाललेत बरं का. त्या पलीकडचा जो आहे तो त्यांनी काल बनवला. काल नव्हता एवढा याच्यात, पण तो बनवला त्यांनी. म्हणजे यार गुड प्रोग्रेस ना. नाही, गुड प्रोग्रेस. इलेक्शन आलेत ना, हे एकदम कामाला एकदम गती येते. तुम्ही टू व्हीलर्सला माहीत आहे ना, ते रस्ता तिकडे जो हे केलेला आहे, काय म्हणतात ते, केलाय त्या रस्त्याला काम करण्यासाठी. त्याला थोडा रस्त्याला त्यांनी ते काय मशीन असतं बरं, ते त्या मशीनने ते त्या रस्त्याला हे केलेलं आहे. तर टू व्हीलर्स आहेत ना, त्याच्यावर डान्स करत चालते. कारण ते रेषा आहेत ना, त्याच्यामध्ये लाईन्स आहेत, माहीत आहे. तरी टू व्हीलर्सवाले तिथूनच चाललेत. असो, आज ना वर्दळ फारच कमी आहे बरं का, कम्पॅरेटिव्हली कालपेक्षा. थोडं म्हणजे मला एक फील होतंय की थोडं वर्दळ कमी आहे आज. बापरे, ताई एकदम साईडने आलात बरं का, बॅलन्सिंग करत. नाही, मला भीती वाटली कारण ते टच झाल्या, पडल्या वगैरे. तर कारण मी हँडब्रेक नव्हता ओढलेला ॲक्च्युली. डबल ट्री बाय हिल्टन. आम्ही जेव्हा आर्मेनिया गेलो होतो ना, तर आम्हाला इथंच स्टे केला होता डबल ट्री हिल्टनला. एअरवनला गेलो होतो. आर्मेनिया म्हणजे एअरवनची एअरवन कॅपिटल सिटी तिथे होतो आम्ही राहायला. मस्त कंट्री ती, बघ एकदम छान. तिघं ना मालवाहक गाड्या उभ्या बरं का. त्या तिघा गाड्यांमधून एका गाडीमध्ये ना ते गाणं चाललंय, अखियों के झरोके से मैंने देखा जो सावरे. अरे ना भाई, असे गाणे एकदम
एकदम नॉस्टॅल्जिया फील देतात, एकदम मागे घेऊन जातात पास्टमध्ये. आम्ही ते रेडिओवर किंवा चित्रहार, छायागीत अशा वेळेस ते गाणे ऐकायचो. कमेंट करा ज्याला आणखीन अशा गाणे ऐकल्यावर नॉस्टॅल्जिया फील होते स्कूलमध्ये असतानाची. हो, मला तर आताही होते बाबा. दोज वेअर डेज. मस्त सगळं धुकं आहे ना एकदम वातावरणामध्ये. एकदम फ्रेशनेस आहे, काइंड ऑफ फ्रेशनेस आली आहे या एन्व्हायरमेंटमध्ये. मी डेफिनेटली याला धूळ नाही म्हणणार किंवा पॉल्युशन नाही म्हणणार. ही धुकं आहे, सॉरी धुकंच आहे. फॉग क्या चल रहा है पुणे में? फॉग चल रहा है. जसंही इलेक्शन्स जवळ येतात ना, हे नेते लोक जे असतात ना, नेते लोकांची रक्तदान शिबिरे चालू होतात. त्यांचं सांगायला स्टार्ट करतात ते की आम्ही येणाऱ्या मागच्या पंचवार्षिकमध्ये किंवा येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये आम्ही काय काय करणार आहे, आम्ही काय केलं, ते सर्व आठवण करून देत असतात लोकांना की बघा आम्ही किती इलिजिबल कॅन्डिडेट आहोत. स्टील ॲज अ सिटिझन आपल्याला विचार करायचा आहे. स्टील इट इज इनफ. बिग क्वेश्चन. विचार करा तोपर्यंत या गोष्टीचा. रस्त्यांवर इतके हॉर्न असतात ना. तो एक डायलॉग नाही का, मे फस गँग्स ऑफ वासेपूर मधला, गँग मे फस असं असलं काहीतरी प्रकार चाललेला असतो. म्हणजे शहाणपण आम्हाला यायचं नाही, आम्हाला फक्त जाऊ द्यात, बाकी तुम्ही बघत बसा, आपणा काम बांधना भाड में जाय जनता, असला पद्धतीचा काहीतरी सीन चाललेलाच असतो. एव्हरी डे, ईच अँड एव्हरी डे द सेम थिंग. नथिंग हॅज बीन गेटिंग चेंज. हा फक्त चेहरे चेंज होत आहेत, पण बाकी मेंटॅलिटी तीच. गोंधळ इथे झालेला आहे. अरे ओके, लफडा राडा काहीतरी झालेला आहे. आता दोघं भांडता आहेत तेही रस्त्यात. गुड. मला इथे आला की ना ते हेच आठवतं, पण बघा हे हा पिशवीवर लिहिलंय अव्हेंजर्स. आता हे सर्व अव्हेंजर्स असेंबल होणार आहेत बरं का. हाच तो सिग्नल जिथे हे सर्व चारी बाजूने सुटतात. बघा हे चालले तर हळू करत अर्ध्या रस्त्यापर्यंत आणि लागलीच सुटणार. गेट सेट अँड गो 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 गो. रेस ऑफ लाईफ. निघणार का, निघू देणार का हा प्रश्न आहे. निघणार तो नाही, निघू देणार का. हा निघाले. पब्लिकला माहीत असतं बरं काय की तो युटर्न घेणार इथून, पण नाही, आम्हाला जायचंच आहे. बाई हे ती ताई चालली ना ऑरेंज कलर मधले, ऑरेंज ड्रेस, स्लीवलेस आहे बरं का. एवढ्या थंडीमध्ये ती विदाउट स्लीवलेस आणि विदाउट काही प्रोटेक्शन, म्हणजे थंडीचं काहीच नाही भाई एवढं पण नाही. एवढं पण कसं रे बाबा. हा ते नाही बाबा, असो इज जस्ट ऑब्झर्वेशन. नथिंग लाईक दॅट. एवढ्या थंड सुद्धा त्या ताई स्लीवलेस घालून चालल्यात. इथे मला कारमध्ये बसल्या मला हिटर लावा वाटायला लागलं. म्हणजे आज मी जसं म्हणलं ना, थोडं आहे वर्दळ कमीच आहे आज ऑलमोस्ट. म्हणजे मी एक्सपेक्टेड टायमिंगच्या अगोदर पोहोचतोय. गुड यार, मस्त वातावरण आहे. खरंच खूप छान वातावरण
चला तर मित्रांनो, भेटूया एक शॉर्ट ब्रेक नंतरून. तो शॉर्ट ब्रेक नाही आहे, पण आपण म्हणावं शॉर्ट. आपण म्हटलं की छोटा शॉर्ट होत नाही का. तर भेटूया शॉर्ट ब्रेक नंतरून डायरेक्टली संध्याकाळी जाताना किंवा आतमध्ये एखाद्या वेळेस मिडल ऑफ टाईम मला वेळ मिळाला तेव्हाही बोलूया. तर बघत राहा व्हिडिओ पुढे. हे गाइस, आउच, वेलकम बैक. अभी चलते हैं घर पे और लेट्स सी आज क्या चैलेंज आता है रास्ते में. गुड, मुझे लगा कि जा रही है डायरेक्टली. अरे कन्फ्यूजच राहतोय बरं का आणखी मी काय करावं काय कळ ना. ओके, वेस्ट बंगाल. अरे ये तो हमारा ये टीएल वेस्ट बंगाल वाला सौरभ भैया. हे गाईज, वेलकम बॅक. आज जेवणाची खरंच इच्छा नाही. ॲसिडिटी वगैरे झालेली होती तर जेवण बिलकुल नाही केला. थोडं दूध वगैरे पिलं आहे. कामं चालू आहेत पाठीमागे नाही जाऊ शकत. म्हणजे ऑफिसचेच काम आहेत, दुसरं कोणते कामं नाही आहे. आणि ते एक काम आहे माझं, तर बघू किती सक्सेसफुल होतं ते. आता वाजता रात्रीचे 10. माझे कामं बरंच पडलं आहे. ऑफिसचे काम आहे ते सर्व कंप्लीट करतो आणि आता हा जो व्हिडिओ एडिटिंग आहे तेजूची रिस्पॉन्सिबिलिटी. त्याची व्हिडिओ एडिटिंग करेल आणि उद्या हा व्हिडिओ बघायला मिळेल. कोकणाचा जो व्हिडिओ आहे सावणे बीचचा, तो सध्या पेंडिंग आहे. बघूया त्याला कसं मी एडिट करता येईल. त्याला एक दिवस तरी दोन व्हिडिओ आहेत ते. त्याला कमीत कमी मला एक दिवस कंप्लीट लागेल एडिटिंग करायला. तर बघतो मी त्याला कसं करता येईल. तर त्याचे पुढचे व्हिडिओ चालू आहेत. ते 2 व्हिडिओ अजून पेंडिंग आहेत. तर मी लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करतो. आम्ही खूप धमाल केली आहे, गार्गीनही एन्जॉय केला आहे. तर आता असं खास असं काही नाही आहे. आज खूप कामं होते आणि तुम्हाला तर माहिती आहे की ऑफिसमध्ये शूट करता येत नाही. सो आपण या व्हिडिओ इथपर्यंतच ठेवूयात आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, हसत राहा, खेळत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि टेक केअर.